हॅलो फ्रेंड्स, खोबरेल तेलामध्ये फक्त एक घटक घालून लावा आणि एका रात्रीत तुमचे केस इतके लांब आणि काळे दाट होतील की तुम्हाला सुद्धा आवरणार नाही। तर फ्रेंड्स, आज आपण जी रेमेडी पाहणार आहोत, ह्या रेमेडीने तुमचे केस गळणे सुद्धा बंद होणार आहेत। त्याचबरोबर केस काळे भोर दाट आणि लांब सुद्धा होणार आहेत। फक्त 2 घटक वापरून आपण आपल्या केसांना नॅचरल टॉनिक देणार आहोत। या रेमेडीनं केस तर दाट होणारच आहेत, त्याचबरोबर मजबूत आणि सिल्की शाईन सुद्धा होणार आहेत। आणि केस गळतीचा जर प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर तोही बंद होणार आहे। केस आपले मुळापासून काळे आणि मजबूत दाट होणार आहेत। आणि केस मजबूत झाले तर केस तुटणे गळणे आपोआप बंद होतात। त्याचबरोबर टक्कलवर सुद्धा केस येतील। इतकी सुंदर अशी ही रेमेडी आज आपण पाहणार आहोत। जेंट्स असो किंवा लेडीज असो, प्रत्येक जण हे सोल्युशन आपल्या केसांवरती लावू शकतो। आपल्या सर्वांनाच वाटतं की आपले केस लांब दाट आणि काळेभोर। तर ही रेमेडी कशा पद्धतीने करायची आणि कशा पद्धतीने केसांवरती अप्लाय करायची हे तुम्ही आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट हा नक्की येईल। ही रेमेडी कशी करायची आणि केसांवरती कशी अप्लाय करायची हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यासाठी इथं आपल्याला एक छोटासा बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा खोबरेल तेल। तर खोबरेल तेल आपल्या केसांसाठी खूपच सुंदर असं काम करतं। केसांच्या सर्व समस्या नाहीशा करतं। तेल हे केस आपले लांब दाट मजबूत आणि काळेभोर करण्यास मदत करतं। यामध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळं अगदी नॅचरल असं हे खोबरेल तेल आहे। त्यामुळे आपल्या केसांना कोणतीही हानी होत नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळेभोर दाट आणि लांब होण्यास मदत होते। आपले केस खूपच गळत असतील तर केस गळणं सुद्धा बंद होणार आहे। खोबरेल तेलामध्ये मॉइश्चरायझरचे गुण भरपूर असतात, त्यामुळे आपल्या केसांवरती शाईन सुद्धा छान येते। आता आपण यामध्ये दुसरा जो घटक घालणार आहोत तो आहे ॲलोवेरा जेल। तर इथं 1 चमचा ॲलोवेरा जेल मी घेतलेला आहे। तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर इथं ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या केसांसाठी ॲलोवेरा जेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे। त्यासाठी इथं आपल्याला ॲलोवेरा जेल 1 चमचा घ्यायचा आहे। ॲलोवेरामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचे गुण भरपूर असतात आणि हे आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे। तर ॲलोवेरा जेलमुळे आपले केस गळणे बंद होतात। केस जर रुक्ष झालेले असतील किंवा मग केसामध्ये कोंडा झालेला असेल, ॲलोवेरामुळे या सर्व समस्या नाहीशा होतात आणि आपले केस गळणे दुपटीने कमी होते। केसांच्या मुळाशी जे छिद्र असतात ते छिद्र जर ब्लॉक झाले असतील तर ते ओपन करून केसांची वाढ होण्यास मदत सुद्धा ॲलोवेरा जेल करत असतं। ही रेमेडी केल्यानंतर आपल्या केसांवरती आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे। आता यामध्ये आपण जो तिसरा घटक घालणार आहोत तो आहे गुलाब जल। तर गुलाब जल हे स्किनसाठी सुद्धा तितकंच फायदेशीर आहे आणि केसांसाठी सुद्धा। गुलाब जल इथं आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे आणि हे तिन्ही साहित्य छान मिक्स करायचं आहे। व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर आपल्याला हे केसांवरती अप्लाय करायचं आहे। तर रात्री झोपण्याच्या अगोदर आपण हे केसांच्या मुळाशी लावून अगदी छान अशी मालिश करायची आहे आणि त्यानंतर आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला रात्रभर लावून ठेवायचं नसेल तर तुम्ही सकाळी केस धुवायच्या अगोदर 1 तास अगोदर लावून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही केस स्वच्छ धुवू शकता। तर तुम्ही इथं शॅम्पू सुद्धा केसांवरती करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही हे केसांवरती लावायचं आहे। आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हे नक्की रेमेडी केसांवरती अप्लाय करायची आहे। तर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कमीत कमी 1 महिना तरी तुम्हाला ही रेमेडी करावी लागेल, त्यानंतरच तुम्हाला छान असा फरक पाहायला मिळणार आहे। तर अगदी नॅचरल पद्धतीनं ही रेमेडी केलेली आहे आणि ही रेमेडी आपल्या केसांवरती इतकं सुंदर वर्क करणार आहे की आपल्या केसांचं कोणतीही हानी न होता आपल्या केसांचं रक्षण करणार आहे। त्याचबरोबर आपले केस दाट काळेभोर आणि लांब होण्यासुद्धा मदत होणार आहे। तर केस आपले मजबूत सुद्धा याच्याने होणार आहेत। तर आता हे केसांवरती कशा पद्धतीने लावायचं आहे। सुरुवातीला आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत, त्यानंतर तुम्ही बोटाच्या सहाय्याने सुद्धा केसांवरती लावू शकता किंवा मग ब्रशच्या सहाय्याने सुद्धा लावू शकता। लावल्यानंतर आपल्याला छान अशी मालिश करायची आहे, म्हणजे जे केसांची मुळं आहेत आणि मुळाची जे छिद्र आहेत ते छिद्र ओपन होण्यास मदत होते। त्यासाठी आपल्याला लावल्यानंतर मालिश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। अतिशय सुंदर अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तसं कमेंटमध्येही सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून किंवा कोणत्या राज्यातून कोणत्या देशातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला हे समजेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतोय आणि कुठून माझे व्हिडिओ पाहतायत। आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।